नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही मालवण आणि देवगडमध्ये फिरतोय. तर मालवण आणि देवगडचे देवदर्शनं चालू होती. दुपारच्या वेळेनंतर आम्हाला भुका लागल्या, तर आम्ही ड्रायव्हर दादांनाच सांगितलं छान हॉटेलचं नाव सांगा एखाद्या. तर त्यांनी सातपायरी जामसंडेमधलं हॉटेल डायमंड्स आम्हाला सुचवलं आणि आम्ही तिथेच चाललोय आता जेवायला. आम्ही आता देवगडमध्ये आहोत. सकाळपासून आम्ही सगळे देवदर्शनच घेतोय, फिरतोय. तर सगळ्यांना भुका लागल्यात ऑलरेडी आता. तर मग जेवणाचा पॉईंट आता घेतलाय आम्ही. तर आता सगळेजण जमलेले आहेत, तर इथे जेवायसाठी आम्ही थांबलोय. तर हे हॉटेल आहे, हॉटेल डायमंड. आता बघूया डायमंड सारखं जेवण आहे की नाही ते. आता माहित नाही कसं असेल ते, नेमकं बघूयात. डेकोरेशन तर छान केलेलं आहे, संध्याकाळचा व्ह्यू पण छान दिसेल माझ्या मते इथे. तर आता कोणाला व्हेज, म्हणजे सगळ्यांनाच व्हेज खायचं आहे, पोरांना चायनीज खायचं आहे. पण खूप दुपारची वेळ आहे म्हणून असा विषय आहे की चायनीज नको खायला म्हणून. कारण की अजून प्रवास करायचा आहे, ते तेलकट वगैरे सगळा प्रॉब्लेम होऊ शकतो कदाचित. म्हणून मग तेलकटचा भर कमी केला आहे सध्या. तर चला एंट्री करूयात आता. तिकडनं एंट्री केली सगळ्यांनी, पण मी शूटिंगसाठी ह्या साईडने आली. आता मी इकडनं एंट्री करते. तर असा हा व्ह्यू आहे बाहेरचा. तिकडे आमची गाडी लागलेली आहे आणि ही आमची प्रिन्सेस. तर बघूयात, जाऊयात वरती. सॉरी, इकडून नाही जाऊ शकत, इकडून जिना बंद केलेला आहे बघा तुम्ही. इथून जिना दिसतोय पण तो बंद केलेला आहे, त्यामुळं मला पुन्हा तिथूनच जावं लागेल. जी मेन एंट्री होती तिथूनच. तर चला, सगळ्यांना भरपूर भुका लागलेल्या आहेत. भूक लागली तुला? नाही? चला गाडीत जाऊन बसा मग, ज्यांना भूक नाही लागली. इकडे 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 गेलेत. माझ्या मते इथे रिनोव्हेशन चालू आहे कसलं तरी, त्याच्यामुळं सगळा आवाज येतोय. हे पहा आमचे मेंबर इथे बसलेत. हा हॉटेलच्या आतला व्ह्यू आहे. सो आपण आतमध्ये एंट्री करतोय अजून. चला, माझ्यासाठी दरवाजा उघडलाय. चला. तर चला, हात धुवून घ्या. हे झाड आहे. पशु चला, हॉटेलमध्ये आम्हीच आहोत फक्त, जास्त कोणी नाही आहेत. अरे वा, पेंटिंग बघा तुम्ही, मोराचं पेंटिंग केलेलं आहे. सिनरी पण म्हणू शकतो आपण त्याला, रिअल वाटतं एकदम ते. इथे हॉटेलचं वॉशरूम आहे. हो, तर हे आणि हे झुंबर, खूप छान झुंबर आहे. वेगळाच काहीतरी प्रकार आहे हा. छान फिश आहेत बघा. तर इथून आता आपण एंट्री करतोय वरती जायला. इथनं जिना आहे. हे 2 टेबल आमचे बुक झालेत ऑलरेडी. तर चला वरती जाऊया आता. बघू आता वरती काय आहे नक्की माहित नाही आपल्याला, हॉटेल आहे की. इथे पण टेबल्स आहेत. माझ्या मते हे संध्याकाळचं उघडवत असेल. इथं पण बेसिंग आहे बघू शकता तुम्ही. आणि हे आतमध्ये सध्या इथे काहीच नाही आहे, मोकळंच आहे.
हे मोठे पार्टी असेल किंवा गेट टुगेदर असेल त्याच्यासाठी हा मोठा टेबल लावून ठेवलेला आहे इथे प्रॉपर. हे पहा. तर देवगडला आलात तर नक्की नक्की नाही म्हणणार, कारण की जेवायचं आहे अजून. जेवणाचे फूड मी दाखवते आणि शेवटी तुम्हाला रिप्लाय सांगते की हे हॉटेल नेमकं खाण्यासारखं आहे की नाही. डेकोरेशन पण छान केलं आहे माझ्या मते. इथे छान संध्याकाळच्या लाईटी पण लावत असतील ही लोक. तर चला आता पुन्हा आपण खाली जातो. तर छान अशी एंट्री घेऊयात आता बाहेरची आपण. आणि आता जेवणाचा मेनू बघूयात काय ठरला आहे तो. तर सगळ्यात आधी आपण पाणी घेतोय. थंड आणि नॉर्मल पाणी मिक्स करून घेतोय आम्ही, कारण की फ्रीजमधलं खूपच थंड आहे. बाहेरून आलो त्यामुळं जास्त गरम पाणी थंड पाणी नको म्हणून मिक्स घेतोय आम्ही. इकडे बहिणीचं चाललंय. तोंडात शब्द आला ना लगेचच्या लगेच. मी काय म्हणते, आता इथून पुढे सुधारायचे चान्सेस तर की मी सगळ्यांचा ऍडजस्ट करून दिलं. इथून पुढे आता आपली संपलेली आहे. आपल्याच वाईफ मध्ये येतोय आम्ही आणि सांगतोय आम्ही कशी बदलू शकत नाही. अरे तुम्हाला मला सांगितलं ना. चला फायनली आमचं काहीतरी आलेलं आहे जेवण. 15-20 मिनिटानंतर आलंय पनीर. आवाज बंद. ते नाही घ्यायचं, घ्यायचं इकडे द्यायचं. तळलेली हिरवी मिरची, नान कोणाला पराठा आणि कोणाला रोटी आणि पनीरची भाजी. कोल्हापुरी आहे भाजी. तर ही आहे व्हेज कोल्हापुरी. व्हेज कोल्हापुरी ही घे ना भाजी. भाजी तर चला आणि आता जेवायला सुरुवात करतोय फायनली अर्धा तासाच्या प्रतीक्षेनंतर. कांदा द्या, लिंबू काढतो. तर एकदाच आमचं जेवण झालंय. जेवण छान आहे डायमंड हॉटेलचं. जेवण छान आहे. तर चला बाय बाय हॉटेल. काय माहिती का रवा मसाला जेवण छान होतं. मस्त. तर चला आता सगळ्यांचं जेवण झालंय. जेवण बेस्ट होतं, डायमंड सारखंच होतं आणि आम्हाला भूकही खूप लागल्या होत्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. आता आम्ही पुढच्या प्रवासाला जातोय. तर आमचं छान जेवण झालं आणि आम्ही सगळेजण निघालो. आत्मा तृप्त झाला सगळ्यांचा, कारण की भुका खूप लागल्या होत्या आणि जेवणही खूप टेस्टी होतं आणि रेट पण रिजनेबल होते. तुम्हाला हॉटेलची पावती पण दाखवली बिलाची, त्याच्यात पूर्ण ॲड्रेस पण दिसतोय आणि रेट पण दिसत आहेत सगळ्या गोष्टींचे. तर तुम्ही जेव्हा याल ह्या साईडला तेव्हा नक्की व्हिजिट करा हॉटेल डायमंड.